सूर्यवंशी, परभणी जिल्हा ग्राम महसूल अधिकारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे मी. आमचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेनं भरपूर निवेदन दिले यापूर्वी आणि आत्तासुद्धा 15 दिवसापूर्वी निवेदन दिले की आम्हाला लॅपटॉप आणि प्रिंटर आमचे कालबाह्य झाल्यामुळं आम्हाला नवीन देण्यात यावे. शेतकऱ्याचे बऱ्याचशा अडचणी आहेत. लॅपटॉप प्रिंटर नसल्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना सातबारा देण्यासाठी देऊ शकत नाहीत, काढून देऊ शकत नाही, फेरफार घेण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बऱ्याचशा तक्रारीसुद्धा वाढत आहेत. तर शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये किंवा आमची काही चूक नसताना शासनानं आम्हाला लवकरात लवकर लॅपटॉप पुरवावं यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. पण त्यांनी आमचा विचार न केल्यामुळे आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं की 15 तारखेपर्यंत जर आम्हाला लॅपटॉप प्रिंटर नाहीत दिले तर आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी बेमुदत संपावर जाणार आहोत. त्या अनुषंगाने त्यांनी लॅपटॉप पुरवठा न केल्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये निवेदन देऊन आमच्या सर्व DSA ऑनलाईनचे कामकाज बंद करून सगळ्या DSA तहसीलदार सरांकडे जमा केले आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला लॅपटॉप प्रिंटर मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना जो निर्णय घेईल त्या पद्धतीनं आम्ही पुढील वाटचाल करणार. तलाट्यांना वारंवार आंदोलन मोर्चे करावे लागत आहे. शासकीय सेवेत असून सुद्धा शासन दुर्लक्ष करते का तुमच्या मागण्यांकडे? शासन निश्चितच शासन दुर्लक्ष करते ना. आम्हाला 2016ला लॅपटॉप मिळाले होते. 5 वर्षाचा त्यांच्यावर GR आहे की 5 वर्ष ते कालबद्ध होणार होते. पण त्यानंतर आम्हाला नवीन लॅपटॉप मिळालेच नाहीत. आणि त्यामध्ये काय झालं आहे सर की नवीन आमच्याकडं आता जवळपास आमच्याकडं आहेत 289 तलाठी आणि 53 मंडळ अधिकारी. त्यामध्ये नवीन आमच्याकडे तलाठी 90 लोक आलेले आहेत. तर त्यांना अजून एक लॅपटॉप नाहीच आहे. 7 महिने झाले त्यांना येऊन. कसं काम करायचं त्यांनी? मंडळ अधिकाऱ्याला अजून लॅपटॉप मिळालेले नाहीत. आमच्या जिल्ह्याचा विषय महाराष्ट्रातच 3000 तलाठीची भरती झाली पण त्यांना कोणालाही अजून लॅपटॉप मिळालेले नाही.